मध्ये आमचा विचार आहे की त्या ठिकाणी सगळ्या जागांवरती बीजेपीला पाठिंबा द्यायचा. त्यामुळं वेस्ट बेंगॉलमध्ये आमच्याकडे 20-30 उमेदवार आले होते, पण अजूनही आम्ही तो निर्णय घेतला नाही. ती इलेक्शन 23 आणि 29ला आहे. पण भाजप म्हणजे ज्या जागा आम्ही लढणार आहोत त्या सोडून बाकीच्या ठिकाणी बीजेपीला समर्थन आमचं राहणार आहे. वेगळ्या कुठे लढणार आहे? वेगळ्या ठिकाणी कुठे लढणार आहे? विरोधात कुठे लढणार आहे? नाही, कुठं लढणार आहे म्हणजे ज्या जागा आता सांगितल्या त्या कुठं असतील ते आपल्या असतील ना त्या जागा. नाही आता सांगितलं की केरळमध्ये 10-12 जागा, त्यानंतर 25-30 जागा तामिळनाडूमध्ये, 15-20 जागा आसाममध्ये, अशा 3 राज्यामध्ये तर आम्ही निवडणूक लढणार आहोत. भाजपच्या विरोधात नाही, विरोधाचा विषय नाही, विरोधाचा विषय सोबत लढणार मैत्रीपूर्ण लढत सांगितलं ना तुला. चिन्ह कुठलं ठेवलं? आरपीआयच्या नावाखाली उभारणार पण सांगितलं. आरपीआय चिन्ह ना, आरपीआयच्या चिन्हावर आता नाही इथं लढले का मुळावर, पण तिथं लढत असताना आम्ही आमच्या सिंबॉलवर लढणार आहोत. म्हणाले पुण्यात उपमहापौर पद मिळाले, पण प्रति उपमहापौरांना सन्मान भेटत नाही असं म्हणणं आहे. महापौरांना तुमच्या सन्मान भेटत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. नाराजी व्यक्त केली आणि तुम्ही दूर करणार आहे का? 2 मिनिट अशी कुठली मी प्रेस घेतली नाही, अशी कुठलं मी प्रेस स्टेटमेंट दिलं नाही असं माहीत चालू कर. या ठिकाणी मध्यंतरी 2 दिवसापूर्वी महिला आयोगाचं अध्यक्षपद रिकामं झालंय आणि ते मागणी करणार नाही, रिकामं झालेलं आहे, पण ते आमच्यासाठी रिकामं झालेलं नाही आहे. त्यामुळे आता रिकामं मागणीमध्ये मिळणार नाही, ते राष्ट्रवादीच्या कोट्यामध्ये आहे. अजितदादा पवार साहेबांच्या ते कोट्यामध्ये आहे. आणि अजितदादा पवार यांचा जो पक्ष आहे त्या ठिकाणी सुनेत्रा पवार जे आहेत त्या ठरवतील. पण अजितदादांच्या अपघाताची संपूर्ण चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी अमित शहा यांना पत्र लिहिलेलं आहे आणि सीबीआयची इन्क्वायरी करा अशा पद्धतीची मागणी सुद्धा राज्याच्या वतीने करण्यात आलेली आहे. त्यामुळे ती लवकरात लवकर चौकशी व्हावी असं माझी सुद्धा आमची सुद्धा भूमिका आहे. तो जो कंपनी आहे त्या कंपनीवर कठोर कारवाई होणं आवश्यक आहेच आहे. पण माझं व्यक्तिगत मत असं आहे की अजितदादांचे सगळे मित्र होते. अजितदादांना कुणीतरी असं घातपाताने मारण्याचं कुणी प्लॅनिंग केलेलं असेल असं मला अजिबात वाटत नाही आहे. पण हा एक मोठा अपघात आहे. त्या अपघातामध्ये अजितदादा गेलेले आहेत, तरीही त्याची चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे असं आपलं मत आहे. त्यामध्ये घातपात असेल असं काही मला वाटत नाही आहे. त्या प्रकरणात रुपाली चाकणकरांचा राजीनामा घेतला, महिला म्हणून त्यांना सॉफ्ट टार्गेट केलं जातंय का? इतर मंत्र्यांचा राजीनामा घेतला नाही. रुपाली चाकणकरांचा राजीनामा घेतला, महिला म्हणून त्यांना सॉफ्ट टार्गेट केलं जाते का? इतर मंत्र्यांचा राजीनामा घेतला नाही. कुठल्या काय मला माहित नाही काय. नाही म्हणजे कुणाला घेतला नाही तर आता ते मुख्यमंत्री ठरवतील कुणाला घ्यायचा नाही. ज्या गोष्टी आहे त्या सुद्धा होत आहे. झालेत का पूर्ण? झालेत. तर आज फायनल आहे आणि महाराष्ट्र केसरी जो आहे, महाराष्ट्र केसरी कोण होणार याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. आणि बघूया आता कोण होतंय ते. पण जो कोणी महाराष्ट्र केसरी होणार आहे त्या पैलवानाला मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं शुभेच्छा देतो. आणि आज अत्यंत आनंदाची गोष्ट ही आहे की बहुजन समाज पक्षामध्ये सन्माननीय मायावतीजी यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्षापासून काम करणारे अनेक कार्यकर्ते आज रिपब्लिकन पक्षामध्ये येत आहे. त्याच्यामध्ये हुलगेश मरियाप्पा चलवादी जे माजी प्रदेश प्रभारी BSPचे आहेत, त्याचबरोबर ते BSPचे सचिव होते महाराष्ट्राचे, ते माजी नगरसेवक आहेत पुणे महानगरपालिकेचे आणि ते त्याचे मूळ निवासी गुलबर्ग्याचे आहेत, गुलबर्गा जिल्ह्यातले आहेत. पण अनेक वर्षांपासून ते या पुणे शहरामध्ये आहेत. शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचं अत्यंत महत्त्वाचं काम आहे. त्यांचं कॉलेज हायस्कूल अशा पद्धतीचं त्यांचं काम आहे. आणि त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्ते आज रिपब्लिकन पक्षामध्ये येत आहेत. त्याच्यामध्ये अनिल कुमार त्रिपाठी हे पुणे जिल्ह्याचे प्रभारी होते BSPचे, भीमसिंग चलवादी
हे अध्यक्ष कर्नाटक, आंध्र, तेलंगणा राज्य चलवादी माळा विकास महासंघ जो आहे त्याचे ते अध्यक्ष आहेत. त्यानंतर ॲडव्होकेट प्रदीप चिंचोलीकर हे हायकोर्टाचे वकील आहेत. मूळ ते लातूरच्या BSPचे लोकसभा उमेदवार होते. त्यानंतर अविनाश इंद्रजित मस्के निवृत्त IPS अधिकारी, विकास जावळे निवृत्त प्रॉव्हिडंट फंड कमिशनर महाराष्ट्र राज्य, प्रकाश सोनावणे, सुधीर वाघमोडे, संतोष आरडे माजी नगरसेवक, अशा अनेक मान्यवरांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांचं मी स्वागत करतो की बाबासाहेबांचा जो मूळ पक्ष आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्या पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. आणि बहुजन समाज पक्षाचे जे कांशीरामजी होते हे कांशीरामजी हे मूळ निवासी पंजाबचे होते, पण ते पुण्यामध्ये राहिले होते. डिफेन्समध्ये ते नोकरीला असताना त्यांनी बामशिप सुरू केलेली होती आणि त्यांनी संपूर्ण देशामध्ये सर्व आपल्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना एकत्रित हे केलेलं होतं. त्यानंतर त्यांनी आपल्या उत्तर प्रदेशमध्ये दलितांचं पॉप्युलेशन 22-23% आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी कांशीराम यांचं फार मोठं योगदान आहे की त्यांच्या नेतृत्वाखाली मायावती या 3 वेळेला UPच्या मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि BJPच्या पाठिंबावर त्याचा सुरुवातीला 3 वेळेला मुख्यमंत्री होत्या. 4थ्या वेळेला मात्र त्या सर्व समाजाला एकत्रित आणून सर्वजन हिताय सर्वजन सुखायचा नारा ते देऊ त्या ठिकाणी 207 जागा UPमध्ये निवडून आल्या आणि त्या स्वतःच्या बळावर मुख्यमंत्री झाल्या होत्या. तर त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. बहुजन समाज पक्षाचं काम बाबासाहेबांचं काम आहे. पण BSPमध्ये काम करणारे जे सगळे पदाधिकारी आहे हे आमचे हुलगे चलवादी जे आहे ते अत्यंत ॲक्टिव्ह असणारे नेते आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक लोकांनी प्रवेश केलेला असल्यामुळं या पुणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्षाला अजूनही बळकटी येईल आणि या सर्वांचा योग्य सन्मान करण्यात येईल, त्याला योग्य पद्धत देण्यात येतील आणि त्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. हे आमचे मूळ आपले चलवादी आहेत.